चष्मा ज्यांना आहे, ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायचे. आता आपण रेक्की कॉल करणार आहोत. मी काढत नाहीये कारण मी फक्त तुम्हाला गाईड करतोय. ठीक आहे. आता रेकीला कॉल कसा करायचा? तर सर्वात प्रथम रेकीचे आभार मानायचे आहेत. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. हे वाक्य लिहून घ्यायचे कुठेही किंवा हे लक्षात ठेवायचं आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरूंचे आभार आहे. ते तुमचे इष्ट दैवत असेल, कोणी गुरु असेल तुम्हाला, आपलं इष्ट दैवत आहे तुमचं. त्यानंतर मकाऊ उसोई आहेत, है ना. त्यानंतर तुमच्या कुलदेवी देवतांचे आभार मानायचे आहेत. मी माझ्या कुलदेवी देवतांचे आभार मानतो. घेतलं लिहून? मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरु दत्ता, मी म्हणतो दत्तात्रय महाराजांचा. ठीक आहे. मी माझ्या गुरूंचा तसंच माझे कुलदेवी देवतांचे आभार मानतो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. श्वेता मॅडम, चैतानी मॅडम, व्हिडिओ ऑन करा. आज प्रॅक्टिकल सेशन घेणार होतो आपण. लिहून झालं? तर सर्वात प्रथम काय करायचंय? आपण एक प्रॅक्टिकल घेतलं होतं. हात एकमेकांवर घासायचे आहेत आणि ही प्रार्थना म्हणायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरु दत्तात्रय महाराजांचा आभारी आहे. तुमचे जे इष्ट असेल त्यांचा आभार मानायचे. मी माझे कुलदेवी देवतांचा आभार आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. आता हाताचे थोड्याशाच अंतरावर थोडं मागं पुढं करून बघायचंय. थोडस थंड जाणवत असेल, गरम जाणवत असेल किंवा एकमेकांकडे खेचत असेल हात, आहे का असं? जाणवते का काही? असे करून बघा. ठीक आहे. तर ही जे व्हायब्रेशन जाणवायला लागलेत ते आहे आपला रेकी एनर्जी, जी आपल्या आता हातातून प्रवाहित व्हायला सुरू होणार आहे. कधी आपण हे जेव्हा रेकी चा कॉल घेतो, रेकी कॉल करतो किंवा रेकीला आवाहन करतो आणि मग आपण काय इमॅजिन करायचंय आता? हे रेकीचं आवाहन केलं मी. ठीक आहे. हो सर. त्यानंतर मी काय करणार आहे? हात घासले, मी हात घासत मी इमॅजिन काय करणार आहे की ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश असा माझ्या सहस्रार चक्रामधून काय झालाय, माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सहस्रार चक्रातून तो आज्ञा चक्रामध्ये आलाय, विशुद्ध चक्रामध्ये आलाय, अनाहत चक्रामध्ये आलाय. ठीक आहे. अनाहत चक्र कुठं? हार्ट चक्र, जिथं हृदयाची जागा आहे. तिथपर्यंत आल्यानंतर परत व्हिज्युअलाइज करायचंय की तीच ऊर्जा दोन्ही बाजूनी माझ्या खांद्यामध्ये आलेली आहे आणि खांद्यामधून काय होते, माझ्या तळ हातामध्ये आता प्रवाहित व्हायला लागलेली आहे. हे काय करायचंय? इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करायचाय. लगेच एका वेळेत होणार नाही. त्याला 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हो सर. प्रोसेस लक्षात आली? हो सर. मी रेकीचं आवाहन केलं, त्यानंतर मी ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश करत आहे. माझे 4 सर चक्र आणि सॉरी सर, 5 मिनिटं लेट झाला. नक्की टॉपिक काय आहे जरा प्लीज थोडक्यात सांगू शकता? 2 मिनिट चालू राहू देता, माझा डिस्टर्ब करू नका, मी सांगतो तुम्हाला लगेच. तर हृदय चक्रामध्ये आलेला आहे आणि हृदय चक्रातून खांद्यात मधून दोन्ही तळ हातामध्ये आता ही प्रवाहित व्हायला लागलेली आहे. याचं इमॅजिन करायचंय. ठीक आहे. तर सोमनाथ सर, आम्ही आता रेकीचा कॉल कसा करायचा हे घेतलेलं आहे. आता तो रेकीचा कॉल कसा करायचा हे तुम्ही याच्यातून बघून घ्या जेव्हा व्हिडिओ सेंड होईल तुम्हाला. ठीक आहे. सोमनाथ ठीक सर, आहे. हा ठीक आहे सर, चालेल. रिप्लाय द्या. तर रेकी आवाहन झालं आपलं.
इमॅजिनेशन. आता रेकीचा सगळ्यात महत्वाचा बेस आहे तो व्हिज्युअलायझेशन आहे. व्हिज्युअलाइज करण्याची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली पाहिजे तुम्ही. व्हिज्युअलाइज जसं तुम्ही आज्ञाचक्रावर करत जाल तसं तुम्हाला ती रेकीची अस्तित्व जाणवायला लागेल, त्याचा फ्लो जाणवायला लागेल, त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला हातामध्ये जाणवायला लागतील. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितका जास्त दूरपर्यंत हात तुमचे घेतलात तरी तुम्हाला ती एनर्जी जाणवणार आहे दोन्हीच्या मध्ये. ठीक आहे. आता ह्या रेकीच्या माध्यमातून किंवा ह्या व्हायब्रेशन्स किंवा या हिलिंग रेकीच्या हातातून माझे जे व्हायब्रेशन्स चाललेत ह्याच्या माध्यमातून मी काय काय करू शकतो. लेवल 1 मध्ये मी काय करणार आहे, माझे 24 पॉइंट सगळ्यात महत्वाचे भाग मी काय करणार आहे, 24 पॉइंट्स हील करणार आहे. हे आवाहन करायचंय. आणि ते 24 पॉइंट्स काय आहेत हे पहिला मी तुम्हाला दाखवतोय. हे आहेत रेकी हँड पोझिशन्स. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल की 24 भाग आहेत. म्हणजे इथं स्लाइड मध्ये दिसून येईल खाली तुम्हाला नंतर. हे मी इमेज आहे अशी पाठवतोय ग्रुपमध्ये. ठीक आहे. तर हे 24 पॉइंट्स आहेत. हे तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढचं तुमचं प्रॅक्टिस काय असणार आहे, तर हे 24 पॉइंट्स तुम्हाला रोजच्या रोज हिलिंग करायचे. हे हील का करायचे, कारण मला जर पुढचा प्रवास करायचा असेल लेवल 2 लेवल 3 साठी तर ह्याची खूप जास्त एनर्जी फ्लो आपल्या शरीरामध्ये पाहिजे. नसेल तरीही माझे हे जे 24 पॉइंट जर मी हील केले तर माझ्या बॉडीमधले जवळपास सगळे आजार निघून जातात. माझं चक्र बॅलन्स होतं आणि माझे ऑराही स्ट्रॉंग होतो. ठीक आहे. यासाठी प्रत्येकाने हा एक्सरसाइज किंवा हे जे 24 पॉइंट्स आहेत हिलिंगचे ते करणं खूप गरजेचं आहे. 21 दिवस हा तुमचा नियमच असेल. 21 दिवसात जर एखादा दिवस जरी चुकला तर परत तिथून पुढे 21 दिवस करणार असा तुम्ही नियम लावून घेतला तर 21 दिवसात तुमचं हे सगळं पूर्ण होऊन जाईल. जर प्रत्येक पॉइंट जो आहे हा तो 3 मिनिटं हील करायचा आहे. जसं आता सुरुवात काय घेतलेलं आहे, डोळे. ठीक आहे. मी रेकीचं आवाहन केलं, मी इमॅजिन केला, सहस्त्रार चक्रातून माझ्या अनाहत चक्रापर्यंत हे आलेले चारी चक्रातून खांद्यामध्ये आले, माझ्या हातामध्ये आता ही प्रवाहित व्हायला लागल्या. ठीक आहे. समजून जा. असं उद्यापासून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. भले जाणवलं नाही जाणवलं तरी ही गोष्ट करत राहायची आहे. तर आता मी काय करणार, हे जे हात आहेत माझे हे मी इथं पहिल्या याच्यात इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे मी काय करणार, थोडंसं अंतर ठेवून, जसं आता ही साईड मी दाखवतो, थोडंसं अंतर ठेवून मी डोळ्याला ते धरणार आहे चष्मा काढून. ठीक आहे. हे 3 मिनिटं करायचंय आणि इमॅजिन करायचंय की माझ्या हातातून एक तो शॉवर किंवा तो व्हाईट लाईट आतमध्ये चाललेला आहे डोळ्यांमध्ये. कुणाला सगळ्यांना चष्मा, किती वाजले? तर कुणाला चष्म्याचा नंबर असेल, म्यूट करा तुमचं माईक मॅम. तर कुणाला चष्म्याचा नंबर असेल, डोळे वीक असतील तर ते देखील याच्यामध्ये हील होऊन जातात. तर मी हे काय करणार आहे, 3 मिनिट इमॅजिन करणार आहे, व्हिज्युअलाइज करणार आहे की माझ्या हातातून ती एनर्जी व्हायब्रेशन्स काय असेल ते ती माझ्या डोळ्यामध्ये चाललेली आहे आणि ते डोळे माझे व्यवस्थित हील होत आहेत. मला काही चष्म्याचा नंबर असेल, माझी नजर वीक असेल, आईट साईड्स थोडेसे वीक कमजोर असतील तर ते देखील काय होणार आहे, हील होणार आहेत. 21 दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल. दुसरं काय दिलेलं आहे, तर मी परत रेकी कॉल मला परत परत करायची गरज नाही. मला काय करायचंय, आता इथं जे साईडला दिलेलं आहे हे टेम्पल्स आहेत आहे की नाही, ते इथं मी थोडंसं अंतर ठेवून मी हात धरलेला आहे. हे 3 मिनिट मला करायचंय. परत तिथे इमॅजिन करायचंय की माझ्या हातातून दिव्य ऊर्जा चाललेली आहे आणि तो भाग हील होत आहे. त्यानंतर कान आहेत. हम्म. कानाला पण मी काय केलेलं आहे, इथं आता त्यांनी चिकटलेलं दाखवलंय पण आपल्याला काय करायचंय, थोडंसं अंतर ठेवून ते करायचंय. त्यानंतर माझं कपाळ आहे, म्हणजे इथं माझं आज्ञाचक्र देखील त्याच्यामध्ये येतंय. त्यानंतर मेडुला पॉइंट आहे इथं पाठीमागे. त्यानंतर थ्रोट क्वेश्चन आहे, होता. थ्रोटचा फ्रंटचा भाग आहे आणि पाठीमागचा भाग आहे. हे दर प्रत्येक 3 मिनिटं काय करायचंय, मला इथं हिलिंग करायचंय आणि इमॅजिन करत राहायचंय की तो दिव्य प्रकाश माझ्या शरीरामध्ये फ्लो होतच आहे, होतच आहे.
आणि मी ते प्रत्येक पॉईंट हिल करतोय. ह्या सगळ्या पॉईंटसाठी साधारण तुम्हाला 1.5 तास लागतात. प्रत्येकी 3 मिनिट धरलं तर. आता 1.5 तास जर प्रत्येकाला तेवढा वेळ नसेल, तर अर्धे पॉईंट्स तुम्ही दिवसा सकाळी करू शकता, अर्धे पॉईंट्स तुम्ही रात्री करू शकता, की तुमच्या वेळेनुसार. पण हा एका दिवसामध्ये हे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. हे कशासाठी आहे? हे ना, तुमचा फ्लो देखील खूप फास्ट वाढणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये जे काही ब्लॉकेजेस असतील, जे काही आजार असतील, छोटे मोठे जरी आजार असतील, तर ते सगळे याच्यातून निघून जाणार आहेत. तुमची बॉडी एकदम प्युअर होणार आहे या गोष्टी. पण तुम्हाला काय करायचंय? डेली ही प्रॅक्टिस तुमच्या आयुष्यामध्ये इथून पुढे ठेवायचे 21 दिवस. जमेल काय सगळ्यांना? हो सर. आपल्या लाईफमध्ये जर आपल्याला काही चेंजेस हवे असतील, तर आपल्याला थोडं हार्ड वर्क आणि आपले एफर्ट्स हे टाकावेच लागतात. बरोबर आहे? तर ज्यांना वाटते की बाबा हा माझ्याकडून आता हे सगळे आजार किंवा माझे जे काही बॉडीमध्ये विकनेसेस आहेत, काही काही लोकांना वाटतं की इथं मला काहीतरी जाणवतं, इथं मला काहीतरी जाणवते किंवा माझं, तर हे सगळे ब्लॉकेजेस आपल्याला काय होणार आहेत? त्याच्यातून निघून जाणार आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण काय ब्रह्मांडातून घेणार आहे ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चैतन्य म्हणून पसरणार आहे सगळीकडे. बरोबर आहे? सुरुवातीला व्हायब्रेशन जाणवतील, काहीही होईल, म्हणजे असं काहीही विचित्र काही घडत नाही. व्हायब्रेशन जाणवतील, नाही जाणवणार. हातामधून माझ्या पास चाललेत, नाही चाललेत. पण हे कधी घडणार आहे? तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाहीत, तोपर्यंत हातामध्ये व्हायब्रेशन जाणवणार नाहीत. लक्षात येते तुमच्या? हो सर. तर हे जे 24 पॉइंट्स, हा बोला. नाही, ओके सर. हा. तर हे 24 पॉइंट्स तुम्हाला काय करायचे? डेली तुमचा हा स्टडी असणार आहे इथून पुढे 21 दिवसाचा. ठीक आहे? आणि हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. म्हणजे एक समजून जा की तुम्हाला काही आजार आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे 21 दिवसाची. ते औषध म्हणून तुम्हाला रोजच्या रोज खायचंय. औषध झाल्यानंतर तुम्हाला एक एनर्जेटिक बॉडी तुम्हाला फील होईल. तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होणार आहे याच्यामधून. जे काही गोल्ड सेट तुम्ही करणार आहात ते तुमचे त्याच्यामध्ये अजून जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्ही करणार आहे. याच्यातून चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे? चांगलं होणार आहे. राईट? तर ही गोष्ट तुम्हाला आता रोजच्या 21 दिवस कंप्लीट करायची आहे. ओके. आता ही प्रोसेस झाली तुमची. सपोज काहींनी अर्धच प्रोसेस केलेले आहे, अर्धे पॉइंट सील केलेत आणि रात्री अर्धे हिल करतायत. ठीक आहे. ज्या वेळेस तुमचं रेकीचं एनर्जी देऊन किंवा हिलिंग देऊन तुमचं काम झालेलं आहे, त्यावेळेस काय करायचंय? हाताची कात्री. आता हा जो एनर्जी फ्लो माझ्या शरीरामध्ये चालू आहे, तो बंद केला पाहिजे मला. बरोबर आहे का? एनर्जी ही खूप चांगली आहे, दिव्य आहे, चैतन्य होणार आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे चैतन्य मिळणार आहे जास्तीत जास्त. पण ती जास्त पण होता कामा नये आपल्याला. बरोबर आहे? मला जेवढी हवे माझ्या शरीराला तेवढी एनर्जी मी घेतलेली आहे. आता ती मला थांबवायची आहे. तर ते मला काय करावं लागेल? ती थांबवायला लागेल. त्यासाठी हा माझा उजवा हात आहे. मी काय केले? कात्री केल्या बोटाची. बरोबर आहे? हो की नाही? आता मी हे काय करणार आहे? माझ्या पोटापाशी नेणार आहे. जिथं आपली नाभी आहे तिथं मी नेणार आणि काय करणार आहे? सर्व नकारात्मक बाबींपासून मी स्वतःला मुक्त करत आहे. कट, कट, कट. 3 वेळा मी काय केली? कात्री चालवली नाभीपाशी. सर्व नकारात्मक बाबींपासून मी स्वतःला मुक्त करत आहे असं म्हटलंय मी. कट, कट, कट 3 वेळा केलेलं आहे. लक्षात आलंय? हे करणं हो सर. अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. कारण तो दिवसभर एनर्जी तुमच्यात फ्लो तसंच होत राहील. ऍक्सिस एनर्जी होण्यापेक्षा काय आहे, मला जितकी माझ्या शरीराला गरजेचे आहे तितकी मला ऊर्जा मिळाली. बाकीची काय करायची? आपल्याला येणारी संपूर्ण एनर्जी आपल्याला पूर्ण थांबवायची. ठीक आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटते मला रेकी कॉल करणं गरजेचं आहे, त्या त्या वेळेत तुम्ही हे सेमच प्रोसेस करायची आहे. रेकी कॉल करायचे. हिलिंग देऊन झालं की तुम्हाला कॉर्ड कटिंग म्हणतात. याला काय म्हणतात? कॉर्ड कटिंग. तर हे कॉर्ड कटिंग आपल्याला
करायचंय 3 वेळा कट 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 म्हणून. ठीक आहे. तर हे 24 पॉईंट्स काय आहेत हे तुम्हाला आज संध्याकाळी मी पाठवेन. व्हिडिओमध्ये पण असतीलच, तुम्हाला झूम करून बघा ज्यांना काही म्हणजे नजर वीक असेल काय असेल. पण कंपल्सरी हे केल्याशिवाय रात्रीचं झोपायचं नाही. हा तुमचा अभ्यास आहे इथून पुढचा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? हो सर. बघूयात काय दिसते इमेज मध्ये. दोन दोन हातांच्या हातां मध्ये मुद्रा दिसते. बरोबर आहे. एनर्जी बॉल दिसतोय, बरोबर आहे का? त्याला हो. जापनीज भाषेत ची बॉल म्हणतात. एक एनर्जीचा गोळा. आपण आता काय करायचंय, ह्या रेकीच्या माध्यमातून रेकी आवाहन करून आता आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे. त्या गोळ्यातून काय काय होणार आहे? तर मी माझं प्रोटेक्शन करू शकतोय, मी माझ्या घराचं प्रोटेक्शन करू शकते, माझे घरचे कुठं बाहेर जात असतील, माझी मुलं शाळेला जात आहेत, ठीक आहे, किंवा खेळायला बाहेर पडत आहेत, कुणी प्रवासाला चाललंय माझ्या घरचे, तर त्यांच्यासाठी मी हे संरक्षण म्हणून ची बॉल पाठवू देखील शकतो आणि स्वतःवर देखील घेऊ शकतो. बघायला आवडेल ना कसं काय ते. हो नक्की सर. याची प्रोसेस सेमच आहे. रेकी आवाहन केलं मी, रेकी प्रवाहित केली हातामध्ये, ठीक आहे, दोन्ही हातामध्ये. आणि मी काय करतोय, असं लाडू बनवल्यासारखं मी दिसतंय हाताला. तर मी असं काय करणार आहे, एक गोल गोळा तयार करणार आहे आणि इमॅजिन करायचं आहे जसा इथं दिसतोय हा दिव्य प्रकाश आहे, बरोबर आहे. तर हा दिव्य प्रकाश मी काय करणार आहे, त्याचा एक गोळा तयार करणार आहे. आता हा गोळा काय काय करणार आहे मी, या गोळ्याचे भरपूर फायदे आहेत. जसं मगाशी मी काय म्हटलं की माझ्या स्वतःसाठी, माझ्या आरोग्यासाठी, संरक्षणासाठी, मी जर ऑफिसला बाहेर पडतोय किंवा लॉंग रूटला जातोय, मी कुठेतरी मार्केटिंगसाठी लोक बाहेर पडत असतात, गावी जात असतात कुठल्याही, तर मी सकाळी एनर्जी आवाहन करणार आहे मी रेकीला. माझे हात, एक सांगायचं राहिलं सॉरी, माझे हात हे असे कप शेप मध्ये असणार आहे. ज्या ज्या वेळेस मी हिलिंग देईन त्या वेळेला मेक शुअर आपले हात असे कप शेप मध्ये असतील. ठीक आहे. बोट जुळलेली आहेत, अंगठा जुळलेला आहे आणि हातामध्ये थोडासा खड्डा आहे जो इथं दिसतो उंचवटा आहे. तर आवाहन हिलिंग देताना मी असंच कप शेपनी देणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाने हेच करायचं आहे. आता मी काय करणार आहे, तो ची बॉल इमेजिन करणार आहे माझ्या हातामध्ये, आता तो तयार झालेला आहे. मी असाच इथपर्यंत घेणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर इंटेन्शन्स, आता मी इंटेन्शन काय देणार आहे, तर हा एनर्जी बॉल माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी, किंवा माझे सहप्रवासी, म्हणजे मी सपोज जर कुठं जात असेल, मी रोजच्या कामाला जात असेल, ठीक आहे, प्रवासाला, तर माझे सहप्रवासांसाठी घेत आहे. ठीक आहे. हा ची बॉल मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत असणाऱ्यांच्या संरक्षणासाठी मी स्वतःवर घेत आहे. ठीक आहे. या ची बॉलमुळे, या ची बॉलमुळे माझ्या आयुष्यात दिव्य रेखीचे संरक्षण कवच मला प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. लिहून घेण्याचा पॉइंट लिहून घेऊ शकता, बुलेट पॉइंट्स. तर हे वाक्य बोलल्यानंतर, हे इंटेन्शन दिल्यानंतर मी काय करणार आहे, हा ची बॉल काय करणार आहे, सहस्त्रार चक्रामध्ये, इकडे लक्ष द्यायचं आहे आता पहिला. मी सहस्त्रार चक्रावर मी असा तो सोडलाय आणि तो माझ्या संपूर्ण आत शरीरामधून सगळ्या चक्रांमधून आत जातोय, असं इमेजिन करायचंय. संपूर्ण शरीरावर तो असं संरक्षण कवच मला प्राप्त होते, असा इमेजिन करायचंय. सगळ्यांना थोडं अवघड वाटत असेल, अरे बाबा हे काय सांगायला लागलेत, इमेजिन करायचंय आणि हे असं कसं इमेजिन करायचंय. प्रॅक्टिस थोड्याच दिवसात, अगदी मोजक्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला लागेल. थोडं ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांना खूप फास्ट जाणवायला लागेल. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन वीक आहे त्यांना 7 ते 8 दिवसामध्ये हे गोष्टी जाणवायला लागतील, की आता व्हिज्युअलाइज व्हायला लागले, तो ची बॉल असा असा माझ्या शरीरामधून चाललेला आहे. शरीराच्या बाहेर देखील मला त्याने एक दिव्य कवच असं तयार केलेलं आहे माझ्याकडे. या जी बॉल मध्येच मी स्वतःला बघतोय, म्हणजे माझा एक गोल संरक्षण मला प्राप्त झालंय. हे कशासाठी होणार आहे तुम्हाला, तर तुम्ही बाहेर कुठं फिरत असाल, काही अपघात वगैरे
गोष्टी चुकून होऊ नयेत. बरोबर आहे. तुम्हाला संरक्षण मिळावं. आता अपघात टाळता येणे किंवा आपल्या कर्मात म्हणतो आपण, नशिबात असेल तर ते टाळता येत नाही. पण जर एखादा अपघातातून मेजर फ्रॅक्चर वगैरे निघणार असेल तर किरकोळ खर्चटेल तरी इतक्या गोष्टीवर तुम्ही संरक्षण तुम्हाला मिळेल. जी गोष्ट 100% घडू शकते तिथं कुठेतरी तुम्हाला 5 ते 10% निभावून जाते. लक्षात येते का? हो सर. तर अजून कुठे कुठे हा यूज करू शकतो? घरची निगेटिव्हिटीसाठी. बरोबर आहे. घरची तर निगेटिव्हिटी मला घालवायची आहे. तर ज्यावेळी तुम्ही इंटेन्शन देताय, इंटेन्शन म्हणजे काय? आता मी काय म्हटलं की मी माझे सहप्रवासासाठी आणि हा चिबॉल मी माझ्या स्वतःसाठी घेत आहे. या चिबॉलमुळे मला रेकीचे दिव्य कवच कायम प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय म्हणायचं मला 3 वेळा, हे ईश्वरा असंच होऊ, असंच होऊ, असंच होऊ. 3 वेळा लिहिणं गरजेचं असतं. कुठलीही इंटेन्शन शेवटी धन्यवाद जरी म्हटलं तरी 3 वेळा म्हणायचं असतं, कारण ते युनिव्हर्सला पॉवरफुली पोचतं आपल्याकडून. ठीक आहे. आता घरची जर निगेटिव्हिटी घालवायची असेल, खूप वेळा काय होतं, आपल्याकडे लोक येऊन बसतात बाहेरचे. आपलं ते तामझाम बघून पण लोकांचे थोडंसं नजर लागल्यासारख्या गोष्टी होत असतात. निगेटिव्ह एनर्जी आपल्या याच्यामध्ये येत असतात. खूप जण कुठूनही फिरून आलेले असतात, सोबत निगेटिव्हिटी घेऊन आलेले असतात. ती आपल्या घरामध्ये कुठेतरी मग अचानक वातावरण बदलतंय, भांडणं होतात, कुठेतरी वाद व्हायला लागतात. आपल्या लक्षात येत नाही की अशा गोष्टी का घडायला लागल्यात. कारण कुठल्या कोणाच्या पावलावरून काही कुठली एनर्जी येईल हे आपण सांगू शकत नाही. ती लोक कुठून फिरून आल्यात हे सांगू शकत नाही आपण. तर ती एनर्जी आपल्या इथं राहिली तर आपल्याला पण हेल्थ इश्यूज होऊ शकतात, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. तर घरचं वातावरण प्रसन्न करण्यासाठी मला काय करायचं आहे? हा चिबोल वापरायचा आहे. परत सेमच प्रोसेस आहे. रोजच्या रोज तुम्ही किंवा आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा ही करू शकता. सेम मी रेकी आवाहन केलं, हातामध्ये ची बॉल तयार केला. आता हा ची बॉल घेऊन मी कुठे जाणार आहे? माझ्या घराच्या मुख्य दरवाजापाशी. आणि घरातून आत माझा दिशा असणार आहे. घरातल्या आतल्या बाजूकडे मी तोंड करून उभं राहणार आहे. आणि मी काय इंटेन्शन देणार आहे? हा एनर्जी बॉल मी माझे घरातील वस्तूच्या संरक्षणासाठी क्रिएट करत आहे. मी हाची बॉल माझ्या घरातील वस्तूच्या संरक्षणासाठी मी तयार करत आहे. ठीक आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे माझ्या घराला, माझ्या घरातील वस्तूंना, माझ्या घरातील व्यक्तींना कायमस्वरूपी रेकीचे दिव्य कवच प्राप्त झालेले आहे. हे ईश्वरा असंच होऊ, असंच होऊ, असंच होऊ. ठीक आहे. हे लिहून घ्यायचं आहे. नंतर जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा पॉज करून तुम्ही वाक्य सगळे लिहून घ्यायचे. इंटेन्शन्स म्हणतात त्याला. इंटेन्शन काय द्यायचे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आयडिया देण्यासाठी ते लिहून घ्यायचे आणि ते पाठ करायचे, डोक्यात ठेवायचे आहेत त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता हे मी इंटेन्शन दिलं, हे ईश्वर असंच होऊ, असंच होऊ. आणि मी ह्याची बॉल काय करणार आहे? आता घरातल्या दिशेला आत फेकणार आहे. आता इमॅजिन करायचं, तो जमिनीवर आपटलाय ची बॉल आणि त्यातली जी एनर्जी आहे ही सगळीकडे विखुरली. मग हॉलमध्ये आले, तिथून पुढं बेडरूम मध्ये गेली, तिथून पुढे किचन मध्ये गेली, गॅलरीमध्ये गेली. सगळीकडे एनर्जी पसरलेली आहे आणि एकदम वातावरण पॉझिटिव्ह व्हायला लागलंय आणि डार्क एनर्जी पूर्ण बाहेर निघून चाललेली आहे. हे इमॅजिन करायचं आहे. आता बघा, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येईल कॉमन आहे की ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. बरोबर आहे का? हो सर. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला खूप स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. हे रोजच्या प्रॅक्टिसनं होऊ शकतं. रोजच्या प्रॅक्टिसने होऊ शकतं हे. त्यामुळे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या रोज ही प्रॅक्टिस जितकी जास्त कराल तितकं व्हिज्युअलायझेशन वाढेल. व्हिज्युअलायझेशन फक्त रेकीमध्येच कामाला येणार आहे का तुम्हाला? नाही. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये ज्यांचं क्रिएटिव्ह वर्क आहे त्या व्यक्तींसाठी तर खूप जास्त. आणि व्हिज्युअलायझेशन जितकं जास्त थर्ड आयवर ठेवाल तितकं थर्ड आय तुमची ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. लक्षात येते? हो सर. तर तुम्हाला ही प्रॅक्टिस रोजच्या रोज करायची आहे. तुम्हाला घराची निगेटिव्हिटीचा आत्ता जो काही हे सांगितलं तो काय तुम्हाला करायचा आहे? आठवड्यातून 2 वेळा केला तरी चालतं तुम्हाला.
घराच्या बाहेरच्या दिशेला जायचं आहे, मुख्य दरवाज्यातून आतल्या बाजूला तो पसरवायचा आहे. आणि इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं की ते प्रत्येक भिंतीवर, जमिनीवर फिरतंय सगळीकडे. तिथून माझ्या बेडरूममध्ये गेलंय, याच्यामध्ये गेलेलं आहे. सगळीकडे ती एनर्जी फिरायला लागलेली आहे, गॅलरीमध्ये फिरते, सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे. आणि फरक पडतो याचा. थोडे 1 2 3 वेळा, 3 4 वेळा केला तर तुम्हाला लक्षात येईल की घरामध्ये फ्रेश वाटतंय. किंवा काही लोक आली, बसली की त्यांना वेळ कधी गेला कळत नाही. इतकं प्रसन्न वातावरण असेल, शांत बसावंसं वाटेल, इतकं शांत वातावरण असेल. म्हणजे ह्या गोष्टींचा फरक पडतो. हा गृहिणींना तर खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपण दिवसभर बाहेर असतो पुरुष मंडळी, बरोबर आहे ना? तर त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी असते घर सांभाळायचं, हे सगळ्या गोष्टी. तर त्यांनी तर ही गोष्ट नक्की केली पाहिजे. म्हणजे पुरुषांनी केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं नव्हे. पण हा, ज्यावेळी सुट्टीचा दिवस आहे तुमचा, त्या दिवशी पुरुष लोकांनी पण सकाळी हे गोष्टी करू शकता. वीकली 2 वेळा करू शकता तुम्ही. सकाळी 10 मिनिट लवकर उठलं तरी 10 मिनिटाची प्रॅक्टिस आहे. 5 मिनिटात पण ही गोष्ट होऊन जाते. 3 मिनिटाचं प्रोसेस करून मोकळं व्हायचं, मग बाहेर पडायचं. ठीक सर, आहे. येस. या गोष्टीसाठी लेडीजचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर प्रॉब्लेम नाही काहीही, होणार? कुठलेही, परवा मी आय थिंक विचारलेलं कोणीतरी, सांगितलंय मी की कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन्स याला नाहीये, रिस्ट्रिक्शन्स काहीही नाहीये. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वाटतंय की आज माझी मेंटॅलिटी नाही किंवा मला ती मनस्थिती नाहीये माझी, तर त्या दिवशी वाटल्यास तुम्ही, ठीक आहे, एक 10 मिनिट मेडिटेशन करा. परत तुम्ही जर चार्ज झाला तर तुम्ही परत रेकी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. ठीक, पण चालेल. असे काही म्हणजे तुम्हाला डोक्यात घ्यायची गरज नाही आहे. कारण हा एनर्जी, प्युअर एनर्जी आहे, ती आपल्या चक्रांमधूनच पास होणार आहे. ठीक आहे ना? ठीक. अच्छा. त्यानंतर येतोय तो म्हणजे, आता मग काल पण मी काहीतरी सांगितलं होतं ना सेशन मध्ये, की 3 महिने वापरणार नाहीत अशी एखादी नोट घेऊन आता यायचंय. ते पैसे कसे डील करायचे ते आता आपण बघणार आहोत. कशासाठी? बेटर कॅश फ्लो साठी. आपला कॅश फ्लो चांगला व्हावा, यासाठी काही अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर यावेत, यासाठी आपण काय करणार आहे, आज पैसे कसे हील करायचे हे बघणार आहोत. ठीक आहे. कुणी एकाने घेऊन या, मग ते तुम्ही उद्यापासून प्रॅक्टिसला ठेवलात तरी चालेल. कुणी एकाने जरी घेतली तरी चालेल. मग ती 50ची आहे का 20ची आहे, 10ची आहे, याचा काही विषय नाही आहे. पण बघा, ज्यावेळेस मी 500 म्हटल्यावर माझे फिलिंग्स काय असतात आणि माझ्या खिशात 10 रुपये आहेत म्हटल्यावर माझे फिलिंग्स काय असतात, है ना? तर अशीच एक, काय म्हणतात त्याला, अशीच नोट घ्या. 100ची नोट असेल तरी चालेल. तर आता ही नोट काय करायचंय, घेतली नोट. नोट घ्यायची, पहिला त्याचा स्मेल घ्या, कारण तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तो आवडता पण असणं गरजेचं आहे. कारण पैसा जर आपल्याला आवडतोय तर त्याच्या सगळ्या सेन्सेस आपल्याला माहीत असल्या पाहिजे पैशाच्या बद्दल. त्याचा स्मेल कसा आहे, त्याची हातामध्ये फील्स कसे येतात, त्याचा आवाज कसा असतो, या सगळ्या सेन्सेस आपल्याला फिट असणं गरजेचं आहे इथं. तेव्हा व्हिज्युअलायझेशन काय होते, 100 नाही 1000% प्युअर होते. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा म्हणतोय बघा आपण की मी खूप स्ट्रगल करतोय, मी खूप कष्ट करतोय, पण पैसा माझ्याकडे टिकत नाही, पैसा माझ्याकडे येत नाही. परवा आपण बोलले की बॅरिगेटिंग आपण लावून घेतल्यात लाईफमध्ये, एक लहानपणापासून, की आपण मोठ्यांना बोलताना ऐकतोय पैसा चांगली गोष्ट नाही आहे, गरजेपेक्षा जास्त पैसा नसावा, माणूस बदलतो. बरोबर आहे ना? पैसे कमवणं सगळ्यांचं, पैसे खर्च करणं नाटक नाही आहे, चेष्टा नाही आहे पैसे एवढा खर्च करायचा. पैसा कुठून आणू, माझ्याकडे पैसे नाही आहेत. हो सर. पैशाबद्दल आपण बऱ्याच असे वाक्य बोलताना ऐकतोय आपण. इव्हन आपण पण खूप वेळा ह्या गोष्टी बोललेल्या आहेत. माझ्याकडे पैसा नाही, आता काय काढू नकोस. कोणी म्हटलं चल फिरायला जाऊया, माझ्याकडे पैसे नाही, आता नको करू. पैशाची कायम माझ्याकडे अडचणच असते.
खूप वेळा सेल्फ टॉक पण करत असतो आपण पैशाबद्दल. तर पहिल्यांदा हे पैशाचे थॉट्स आता आपल्याला काय करायचे, चेंज करायचे. आता थॉट काय करायचं आहे, पैसा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, खास मित्र आहे माझा, पैशावर खूप प्रेम आहे. मनी मॅग्नेटचे जे काही ॲफर्मेशन्स असतात ते तुम्ही ॲफर्मेशन्स ह्याच्यामध्ये घेऊ शकता पैशाबद्दल. पैशाचे थॉट्स पहिला बदलायचे आहेत, कारण पैसा देखील एक एनर्जी आहे. माझे थॉट्स पण काय होणार आहेत, मी जसं पैशाबद्दल विचार करणार आहोत तसंच माझं त्या एनर्जीमध्ये मेसेज जाणार, युनिव्हर्समध्ये मेसेज जाणार आहे. बरोबर आहे. तो एखादं पाहुणा आलाय घरीमध्ये आणि मी म्हटलं अरे बाबा तो आत्ताच यायचं होतं का, बरोबर, तो परत येईल का? नाही. नाही येणार. तर पैशाबद्दल पण असे पॉझिटिव्ह थॉट्स, आज माझ्याकडे मी मगाशी म्हटले की 10 रुपये जरी असतील माझ्याकडे, तरी माझ्याबद्दल किंवा पैशाबद्दल माझे थॉट्स तर तेच राहिले पाहिजे जे माझ्याकडे लाख रुपये पण असतील. म्हणजे आपण पैशाला काय करतो, कॅटेगराईज केलेलं आहे. 10ची नोट म्हणजे कमी आहे, 100ची नोट म्हणजे जरा ठीक आहे, 1000 म्हणजे खूप जास्त आहेत, चांगले आहेत. फिलिंग्स आपले त्याच्याबद्दलचे बदलायचे आहेत, थॉट्स बदलायचे आहेत, तेव्हा आपल्याकडे पैशाचा फ्लो बघा तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे. आता घेतली नोट, आता काय हो करायचंय, सर. पैसा डाव्या हातावर ठेवायचा आहे, उजवा हात थोडासा अधांतरी धरायचा आहे असा. ज्यांच्याकडे नोट नाही आहे ना, त्यांनी नुसतं प्रॅक्टिकली करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर ती प्रोसेस एकदा केल्यानंतर ते डोक्यात फिट होत आहे. अंकुश सर, अजून कोणी व्हिडिओ ऑफ केलेले आहेत, प्लीज ऑन करून थोडं प्रॅक्टिकली करा, म्हणजे मला देखील समाधान वाटेल की हा केलंय लोकांनी प्रॅक्टिकली. ठीक आहे. तर मी थोड्याशा अंतरावर मी काय करेन, असं ते पैशाच्या वर माझा उजवा हात ठेवलेला आहे. ठीक आहे. आता मी इंटेन्शन काय देणार आहे, इंटेन्शन दिलं पाहिजे ना, मग जसं घराबद्दल दिलं आपण स्वतःच्या संरक्षणासाठी दिलं. हो तर सर. मला पैसा अतिशय प्रिय आहे, मला पैसा अतिशय प्रिय आहे, माझं पैशावर खूप प्रेम आहे. मी ज्याला पैसे देईन त्याचं सगळी कामे पार पाडून पुन्हा हा पैसा माझ्याकडे 100 पटीने, 1000 पटीने किंवा मल्टिपल होऊन माझ्याकडे परत येत आहे. कारण पैशावर माझं अतिशय प्रेम आहे, पैशावर माझं अतिशय प्रेम आहे आणि तो मला चांगल्या मार्गाने कमवायचा आहे. झालं हिलिंग तुमचं. पैशाला हे काय करायचं, 3 मिनिट हिलिंग द्यायचंय. आता हे तुम्ही, हा जो हिल केलेला पैसा आहे हा तुम्ही काय करणार आहात, कुठल्याही छानशा एखाद्या बॉक्समध्ये, आता ही रेकी कॉल करून प्रोसेस करायची आहे बरं का. जेव्हा हिलिंगचा हात आपला असा असणार आहे, नोटचा हात जर स्ट्रेट असेल तर मला हिलिंग देतानाचा हा हात मला कप शेपमध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. किंवा दोन्ही हात कप शेपमध्ये ठेवलं तरी चालतंय नोट ठेवून. आता हा मला काय करायचा आहे, तुम्ही एक छानशी पूजा मांडून पण एक लाल वेल्वेटचं कापड ठेवून त्याच्यावरती नोट पण करू शकता. त्यानंतर एखादा छानसा बॉक्स असतो आपला, दागिन्यांचा बॉक्स असतो किंवा ट्रान्सपरंट कुठलाही डिझाईनवाला बॉक्स तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये ते पैसे ठेवू शकता. एखादं पाकिट जरी असेल, लेडीजकडे असतं बरेचसे पाकिट वगैरे असे छान डिझाईनवाले, त्याच्यामध्ये तुम्ही देखील ते ठेवू शकता. हील केलेला पैसा 3 महिने त्याला हात लावायचा नाही आहे, म्हणजे बाकीच्या कोणी इतरांनी. ठीक आहे. आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथं फक्त तुमचा स्पर्श राहील. ठीक आहे. तर हा तुम्ही सुरुवातीला एक आठवडाभर करू शकता हिलिंग. नंतर रोज एक 3 मिनिटाचं हिलिंग द्यायचं आहे त्याला आणि परत आहे असं ठेवून टाकायचं. लक्षात आलं. हो सर. पैसा बद्दलचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाचे थॉट्स चेंज करणं खूप गरजेचं आहे. एकच मिनिट. पैशाबद्दलचे थॉट्स चेंज करणं खूप गरजेचं आहे. जितकं आपण पैशाला पॉझिटिव्ह, माझा मित्र मानून, माझं पैशावर प्रेम आहे, जितकं मनी अफर्मेशन्स आपण देऊ चांगले पॉझिटिव्ह, तितका जास्त तुमच्याकडे मनीचा फ्लो येणार आहे.
आता हे तुम्ही बँक पासबुक देखील करू शकता. इमॅजिन करू शकता की आता माझे आकडे वाढायला लागलेले आहेत, सेव्हिंग बॅलन्स माझा चांगला व्हायला लागलेला आहे. तुम्हाला जे एक्स अमाऊंट जी तुमच्या डोक्यात आहे, लाख रुपये, 5 लाख आहेत, 10 लाख रुपये, 20 लाख आहेत, जे तुम्हाला इमॅजिन करायचं ते देखील तुम्ही पासबुक देखील हिल करू शकता. अजून काही हिल करू शकता. आता एक्झाम चालू आहेत, बरोबर आहे. आपल्या घरी मुलं असतील एक्झामला जाताना, त्यांचे पेन देखील तुम्ही हील करू शकता. इंटेन्शन काय देणार की या पेनला काय दिव्य रेखी शक्तीचे एक कवच लाभलेलं आहे आणि लिहिणारा माझा मुलगा जे कोण असेल तो अतिशय उत्तम पेपर देऊन आलेला आहे. त्याला खूप छान सोपा पेपर गेलेला आहे. रायटिंगसाठी देखील तुम्ही काय करू शकता, करू शकता. ठीक आहे. अजून काय करू शकता, घरातले काही गॅजेट्स वगैरे पण आता आपण सुरुवातीला सांगितलंय, गॅजेट वगैरे पण घरातले आपण काही हिलिंग करू शकतो. प्रॅक्टिस जितकं जास्त ठेवाल तेवढं तुम्हाला एनर्जी फ्लो जास्त जाणवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची काय होणार आहे, जेव्हा मी ती एनर्जी माझ्या बॉडीमध्ये घेणार आहे हिलिंगसाठी नेहमी ज्या वेळेला, त्यावेळेला बघा तुमची बॉडी खूप प्युअर होत जाणार आहे, ओरा स्ट्रॉंग होत जाणार आहे, चक्र बॅलन्स होत जाणार आहे तुमचे. म्हणून 21 दिवस का सांगतो आपण, तर 21 दिवसात आपल्या सबकॉन्शियस माइंडला सवय व्हायला लागते. कुठल्याही गोष्टीची जर सवय लावून घ्यायची असेल तर ती सलग 21 दिवस करायची असते. 22व्या दिवशी तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही. जर मी जर ठरवलं आज की 4 वाजता मला पहाटे उठून उद्यापासून मला ब्रह्ममुहूर्तावर मला मेडिटेशन करायचं आहे, व्हॉट एव्हर माझी लेवल 1ची प्रॅक्टिस करायची, 24 पॉईंट्स हील करायचे आहेत, कुठलंही जर मेडिटेशन मला करायचंय तर मी काय करणार आहे, ते 21 दिवस कंटिन्यू करणार आहे. आता इथं खरं चॅलेंज काय असते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुम्ही ठरवाल की आता हे मी एनी हाऊ कसंही करून मी ते आता करणार आहे, त्यावेळेला तुम्हाला युनिव्हर्स चॅलेंज द्यायला चालू होणार. तुम्ही किती प्रॅक्टिकली स्ट्रॉंग आहात, तुम्ही किती स्ट्रॉंगली ते बिलीफ ठेवलंय तुम्ही, ते तुमच्याकडून ते प्रत्येक वेळा टेस्ट करणार आहे. जर तुम्ही ठरवलं आज की बाबा आजपासून मी जंक फूड बंद केलंय किंवा स्पायसी फूड्स बंद केलं सगळं, आणि उद्यापासून मी काय करणार आहे, हेल्दी डाएट सुरू करेन. ज्या वेळेस तुम्ही 2 ते 3 दिवस हे करायला लागताय, तुम्हाला सडनली लक्ष देईल की आता मला सारखी आमंत्रण यायला लागलेत, लग्नाचे असतील, मित्रांच्या पार्ट्यांचे असतील, कुठूनही असतील, जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला लागले तुमच्या गोल पासून. जर तुम्ही ठरवलं ब्रह्ममुहूर्तावर मी आता 4-4:30ला उठणार आहे आणि मी मेडिटेशन करायला चालू करणार आहे, पहिल्या दिवशी तुम्ही उठाल, दुसऱ्या दिवशी उठाल, तिसऱ्या दिवशी असं काही हे होईल की आता घरात पाहुणे आलेत किंवा मित्रांनी बाहेर बोलवले जेवायला, मी गेलो आणि रात्री 1 वाजला, 1:30 वाजला, पहाटे मला जागच आली नाही. म्हणजेच काय, मी जे काही ठरवलंय ते किती स्ट्रॉंगली मी पार पाडतोय. म्हणजे भले मी रात्री 1 वाजता झोपू, 2 वाजता झोपू, पण मी 4 वाजता उठतो की नाही हे बघण्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला सतत चॅलेंज देत राहणार. तुम्हाला काय करायचंय, हे 21 दिवस कंप्लीट केला तर तुमचं गोल सेट व्हायला किंवा मॅनिफेस्ट व्हायला तुम्हाला स्वतः युनिव्हर्स सपोर्ट करायला चालू करेल. तर आपल्याला काय करायचंय, हे 21 दिवस चॅलेंजेस येणार. आज वाटेल की नको करायला, आज वाटेल की मला ठीक आहे आज जाऊ दे, नाही केलं तर काय फरक पडणार आहे, 21 दिवस आहेत, अजून 20 दिवसात पडलच ना तेवढा, होणार आहे असं. पण पण तुम्हाला कुठलीही गोष्ट जर स्ट्रॉंगली करायची असेल, जर मी ठरवलंय आणि मला ते एनी हाऊ करायचे, तर ह्याचा सगळ्यात सोपा उपाय काय माहिती आहे का, मॅन विथ द वर्ड्स. एक टेक्निक माहिती आहे का, मॅन विथ द वर्ड्स म्हणजे काय, दिलेला शब्द राखणे. आज जर मी ठरवलंय की आज मी कोणतेही एक बुक रीड करणार आहे किंवा मी आज एक हातामध्ये माझे जे बुक घेतले आणि ते मी ह्या 8 दिवसामध्ये संपवणार आहे, ठीक आहे. सुरुवातीचा एक दिवस तुम्ही वाचाल, दुसऱ्या दिवशी म्हणाल की ठीक आहे म्हणजे 8 दिवसात संपवायचं आहे, उद्या बघू.
उद्या परत म्हणाल की अरे मला दररोज काम आहे, मग परवा दिवशी वाचू. काय 8 दिवसाचं 9 दिवस होईल. पण मॅन विथ द वर्ड्स ही टेक्निक काय सांगते तुम्हाला, की भले 2 पेज असू दे, उठा आणि वाचा. माझा अलार्म बंद करण्याआधी पहिला उठा आणि फ्रेश व्हा पहाटे 4 वाजता. बघा तुमची झोप उडून जाईल. 4 वाजताचं वातावरण इतकं फ्रेश असतं ना, तुम्ही डोळे उघडलात की फ्रेश व्हाल. मी म्हणत नाही तुम्ही 4 वाजता उठलं पाहिजे, पण एक एक्झाम्पल देतोय. कारण 4 वाजता उठणं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर हे फक्त जगातले 13% लोक आहेत जे हे पॉसिबल करू शकतात. कारण खूप डीप स्टेटमध्ये असतो आपली स्लीप त्या वेळेला. इतकी म्हणजे साखर झोप म्हणतो का नाही आपण, तर ती साखर झोप असते 3 ते 5 या दरम्यानची. आणि त्यात उठणं म्हणजे प्रचंड चॅलेंज आहे. ते फक्त जगातले 13% लोक चालू करतात. कारण या वेळेला काय असते, ब्रह्मांडामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी असते. कारण 3:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जो ब्रह्ममुहूर्त असतो त्या याच्यावर जगात जितके कुठलेही साधू संत आहेत, ते हिमालयात असू देत किंवा अजून कुठेही असू देत, ते सगळे त्या वेळेला ध्यानाला बसलेले असतात ब्रह्ममुहूर्तावर. त्यामुळे ब्रह्मांडात ही सगळी एनर्जी ब्रह्मांडामध्ये फिरत असते. जर आपण ती एनर्जी ग्रॅब करायची म्हटली, तर आपल्याला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायला खूप फास्ट मदत होते. मॉर्निंग 4 AM ची. पण सगळ्यांना ते पॉसिबल नाही आहेत. पण प्रॅक्टिस केला तर अगदी सहजपणे आहे. त्या 13% लोकांमध्ये आपण आहोत का, हे महत्वाचं. अजून एकदा सांगतोय की ब्रह्ममुहूर्तावर उठून हे सगळ्या गोष्टी करायच्यात असं मी म्हणत नाहीये. मी एक चॅलेंजच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की खूप हार्ड टास्क काय असू शकतात, तर हा देखील हार्ड टास्क आहे. पहाटे 4 वाजता उठणे. तुम्ही आता 24 पॉईंट्स हिलिंग करताय, तर थोडा वेळ तुम्हाला कंटाळा यायला लागेल. कंटाळा ज्या वेळेस तुम्हाला आला, लगेच नेक्स्ट पॉईंट घ्यायला चालू करा. तुम्ही म्हणाल की आता हे संपवतो आणि मग मी थांबवतो, बाकीचं उद्या बघू. लगेच नेक्स्ट पार्ट कुठला आहे बघा, चालू करा लगेच. म्हणजे जितकं तुम्ही कॉन्शियस माइंड, काल आपण समजून सांगितलं, कॉन्शियस माइंड तुम्हाला या गोष्टी काय करायला लागेल, डिस्ट्रॅक्ट करायला लागेल. पण तुम्हाला काय करायचंय, 24 पॉईंट्स हिलिंग करायचेच आहेत. कसे करू, कशासाठी, सेल्फ हिलिंगसाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या पॉवर वाढवण्यासाठी, शरीराची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. सॉरी. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे फूड अँड वॉटर चार्जिंग. फूड अँड वॉटर चार्जिंग म्हणजे काय, तर पाणी आपण घरातलं पितोय. आता बघताय तुम्ही, पाणी म्हणजे आता उन्हाळा आला, आता तर खूप खराब पाणी असतं. पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तेच आपल्या पोटामध्ये गेल्यावर खूप साऱ्या आजारांना आमंत्रण देतं. बरोबर आहे ना. खूप लोकांना आता सवय असेल की फिल्टरचं पाणी पिणारे लोक असतात, त्यांनी जर कुठं नॉर्मली कुठं बाहेर गेल्यानंतर पिलं की सगळं बिघडून जातं. बरोबर आहे का. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, पाणी चार्ज करू शकतो. पाणी कसं चार्ज करणार आपण, तर सेम प्रोसेस परत रेकी कॉल मी केला, सहस्रार चक्रातून एक दिव्य प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून चक्र भेदत माझ्या दोन्ही खांद्यामध्ये आला, परत माझ्या हातामध्ये आला. कप शेप मध्ये मी हात केले आणि तो पाण्याचा ग्लास किंवा जे काही असेल, तर माझ्याकडे आता इथं काही नाही आहे. ठीक आहे, चला मी एक ग्लास समजून मी तुम्हाला एक हा डबा दाखवतोय, बॉक्स. तर मी काय करेन, त्याला असा हिल द्यायला चालू करेन. मी 3 मिनिटासाठी काही थोडंसं अंतर ठेवून मी हिलिंग द्यायला लागणार आहे त्याला. आणि इंटेन्शन, परत इंटेन्शन. ज्यावेळेस हिलिंग देतो त्यावेळी इंटेन्शन देणं महत्वाचं असतं. तर त्याला मध्ये काय देणार आहे मी इंटेन्शन, हे पाणी ग्रहण करणारे, हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त झालेले आहे.
हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, माझ्या घरातील असेल किंवा कुणी असेल, प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य प्राप्त झालेलं आहे असं समजून काय करायचं, 3 मिनिट. आता तुमचा आरोचा प्लांट असेल घरामध्ये काही लोकांच्या, तर ते आरोचं मशीन तुम्ही हिलिंग करू शकता. किंवा काही लोक 20 लिटर 10 लिटरचं ते कॅन आणून ठेवलेलं असतं घरात, त्यालाही तुम्ही हिल देऊ शकता. तुम्ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवत आहात, फ्रीजचं पाणी पिणं थोडंसं चुकीचं. आता खूप लोक जास्त इंटेक करायला चालू करतील फ्रीजचं, पण शक्यतो नॉर्मल वॉटर कधी पण चांगलं. तर त्या फ्रीजच्या पाण्याला, बॉटलला पण मी काय करणार आहे, फ्रीजचं नाही म्हणत मी, त्या बॉटलला, पाण्याच्या बॉटलला मी हिलिंग देणार आहे 3 मिनिटासाठी. आणि इमेजिन करणार आहे की माझ्या हातातून ती, दोन्ही हातातून ती एनर्जी त्या बॉटलमध्ये चाललेली आहे, त्या कॅनमध्ये चाललेली आहे, किंवा त्या आरोच्या प्लांटमध्ये चाललेले आहे. आणि काय होते की हळूहळू पाणी हिल व्हायला लागले, एनर्जी त्याच्यात ती चाललेली आहे. आणि एक 3 मिनिटानंतर ज्यावेळेस हिलिंग होतंय, त्यावेळी तुम्ही पाण्याची चव बघायची, तुम्हाला 100% फरक जाणवणार, गोडवा जाणवेल तुम्हाला त्या पाण्यामध्ये. लक्षात येईल की काहीतरी एनर्जेटिक आपण पितोय. हे घरच्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. पावसाळ्यात देखील पाण्याची अवस्था खूप खराब असते. आता उन्हाळा आला, नद्यांचे सगळे स्तर कमी व्हायला लागतात, लेवल कमी व्हायला लागते, पाणी गढूळ यायला लागतं. हे करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काय आहे की फूड वॉटर, फूड चार्जिंग, बरोबर आहे. तर आता फूड म्हणजे काय की गृहिणी काय करतात, भाज्या घेऊन आले की ते धुवून परत ठेवून टाकतात आठवडाभर वापरायला, बरोबर आहे का. तर त्या भाज्या धुवून झाल्यानंतर मी त्याला हिलिंग देऊ शकतो 3 मिनिटं. हे जे भाज्या खाणाऱ्यांचं आरोग्य उत्तम आहे, त्याची चव चांगली आहे, प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळालेलं आहे, यातनं सगळी पोषक तत्व त्याच्यामध्ये मिळालेत, हे इंटेन्शन असायला पाहिजे. खाणाऱ्याला पूर्ण याच्यातले पोषण तत्व मिळालेले आहे, त्याची चव चांगली झालेली आहे. म्हणून मी भाज्या काय करणार आहे, त्या हिलिंग करून मग ठेवणार आहे. फळं असतील, फळ हिल करणार आहे. खूप वेळा असं होतं की घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, आणि सगळ्यात टेन्शन घरच्या लेडीजला काय असतं की टेस्ट कशी झाल्या काय माहित नाही मला, चव कशी झाल्या, आवडेल की नाही, लोक काय म्हणतील का नाही, हे टेन्शन खूप जास्त असतं, बरोबर आहे. अशा वेळी तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता, आवडीनं खातील की हे जे अन्न मी बनवलेलं आहे, अन्न हे जे काही शिजवलेलं आहे, ते सगळ्यांनी अतिशय आवडीनं खाल्लेलं आहे, त्याला खूप चांगली चव प्राप्त झालेली आहे. आणि प्रत्येकाने त्याचं कौतुक केलेलं आहे. खूप फरक पडतो. आता तुम्ही म्हणाल की आता हे अशा गोष्टी शक्य आहेत का, तुम्ही प्रॅक्टिकली करा, त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की लिटरली ह्या गोष्टी घडतात. चमत्कार ज्याला म्हणतो ते घडतो, मिरेकल्स ज्याला म्हणतो तो घडतात. करून बघा, लगेच फरक जाणवेल नाही जाणवेल. ज्यावेळी तुमचा हाताचा फ्लो फास्ट वाढायला लागेल, चांगला वाढायला लागेल, त्यावेळी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात या गोष्टी पटायला लागतील, कारण तुम्ही प्रॅक्टिकली केलेलं असणार आहे, त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळालेले असणार आहेत. खूप फरक पडतो या गोष्टीने. इथपर्यंत कुणाला काही शंका? माईक ऑन करा. जवळपास झालेलं आहे आपलं सगळं. सर, ते चार्ज केलेलं पाणी किती वेळासाठी चार्ज राहतंय, किंवा चार्ज केलेलं फूड किती वेळासाठी चार्ज? दिवसभरासाठी असतं ते. त्याला आपण म्हणू शकतो आज दिवसभरात त्याची चव चांगली आहे, दिवसभरासाठी हे चार्ज झालेलं आहे असंही म्हणू शकतो आपण. हे ईश्वरा असंच होवो. मुलांचे, आता कोणी विचारलंय, रोहिणी मॅडमने विचारलंय, मुलांनी अभ्यासात प्रगती करण्यासाठी. तर मुलांना आता तुम्ही काय करायचंय, पहिला स्वतःला हिलिंग द्यायचंय. ज्यावेळी तुम्हाला वाटते तुमच्या हातामध्ये, तर घरच्यांसाठीच फक्त, अगदी जवळच्या लोकांनाच तुम्ही हिल करू शकता. तुम्ही प्रोफेशनल लेवल 2 मध्ये गेल्यानंतर बाहेर किंवा कुठेही तुम्ही हिलिंग देऊ शकता. तर मुलांना देखील तुम्ही तसं हिलिंग देऊ शकता, त्यांचे बुक हिल करू शकता, त्यांचे नोटबुक्स हिल करू शकता, पेन पेन्सिल काय असेल ते देखील हील करू शकता. त्यानंतर त्यांना देखील हिलिंग देऊ शकता. रात्री झोपल्यावर मुलं एका जागी बसत नाहीत, रात्री झोपल्यावर देखील हिलिंग देऊ शकता की चांगली
व्हिज्युअलाइज करायचं की हा मुलं अभ्यासात प्रगत करायला लागल्यात, आवडीनं मुलं अभ्यास करायला लागल्यात, बसायला लागल्यात आवडीनं अभ्यासाला. तर ते देखील हिलिंग देऊ शकता तुम्ही त्यांना. रेकी करत असताना नॉनव्हेज फूड खाल्लं असेल तर रेकी एनर्जी काम करते का? परवा सांगितलेलं आहे की फूडचा इथं काहीही संबंध येत नाहीये, कारण प्युअर एनर्जी आपल्या 7 चक्रातूनच ती पास होणार आहे, आपल्या हातामधून ती बाहेर पडणार आहे, समोरच्याला आपण देणार आहोत त्या व्यक्तीकडे. तर फूडचा असा काहीही संबंध येत नाही आहे याच्यामध्ये. नॉनव्हेज खाल्लंय मी, व्हेज खाल्लंय असं काहीही नाही आहे. पण रेकी एका सर्टन लेवलला तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसेस चालवता, मास्टर लेवलला तुम्ही जाता, तर ह्या गोष्टी तुमच्या आपोआप निघून जातात. म्हणजे तुमच्यात सात्विकता यायला लागते, तुम्हाला गोष्टी चांगल्या वाईट ह्या गोष्टी कळायला लागतात. आता नॉनव्हेज लवर म्हणतील मग नको बाबा मला मास्टर की करायला, पण ह्या गोष्टी नॅचरली घडत जातात. पुढे तुम्हालाच लक्षात येईल की हे थोडंसं आपल्याला आता बंद केलं पाहिजे किंवा अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे अशा पण गोष्टी रेकीमध्ये चेंजेस होत असतात. खूप वेळा तुमचे आजूबाजूला ज्यांना आपण खूप चांगले आहेत म्हणत असतो, जे माझे नियर अँड डिअर्स आहेत म्हणत असतो, पण त्यापैकीच काही लोक असे असतात की तुमचं कुठलीच गोष्ट बघवत नसतात, तुमच्या पाठीमागं जे बोलत असतात काही. तर अशी लोक पण आपोआप निघून जायला लागतात. तुम्हाला थोडा वेळ दिवस वाईट वाटणार की म्हणजे माझा हा जवळचा दोस्त आहे असं का निघून गेला, तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं असतं. पुढे जाऊन कुठेतरी मोठं नुकसान होईल, तर तुमच्या लाईफमध्ये टॉक्सिक पीपल्स सगळे निघून जातात, टॉक्सिक रिलेशन्स कमी व्हायला लागतात. तुम्हाला जास्तीत जास्त रेकी प्रोटेक्ट करायला लागते, तुम्हाला इंट्युशन्स मिळायला लागतात पुढे जाऊन. परवा दिवशी अजून एक कोणताही होते ना, त्यांनी म्हटलं होतं मला असं इंट्युशन्स मिळायला लागतात किंवा काही समोरचं दिसते, तर त्या सगळ्या गोष्टी पण घडायला लागतात. रेकी तुम्हाला प्रोटेक्ट करायला लागत असते प्रत्येक गोष्टीत, कारण ती एक आईसारखं आपल्याला जपत असते. आई कशी आपल्या मुलाला प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्ट करत असते, तर तसं ती काय करत असते, आपल्याला प्रोटेक्ट करत असते. चांगलं वाईट या सगळ्या गोष्टी ती भले आपल्याला नाही माहीत, पण आपल्याला काहीतरी इंटेन्शन मिळत असतं त्या गोष्टीतून आणि आपण तिथं ते सेफ राहत असतो. म्हणून काय की कुठलीही गोष्ट जर इथून पुढं जर आपल्याला करायची होती आणि पण ती नाही झाली, तर जो होत आहे अच्छे के लिए होत आहे असं म्हणायचं. कारण देवाचा काहीतरी वेगळाच प्लॅन असेल शकतो तुमचा, तर बेटर मे बी त्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला काहीतरी तुमच्या लाईफमध्ये मिळणार असेल. सर इथून पुढं प्रॅक्टिस जसं जसं करत राहाल तसं तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टीचं बोध व्हायला चालू होईल. हळूहळू हळू काय चांगलं आहे काय नाही, किंवा आपल्यामध्ये काय चेंजेस व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, अजून काही कुणाला काही शंका आहेत? अजून एक खूप महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण ॲफर्मेशन्स वगैरे करत असतो, ठीक आहे, काही व्यक्तींचं असतं की माझी ड्रीम जॉब जो आहे की साधारण धरून चालू 70-80 हजार रुपये पर मंथ मला सॅलरी आहे त्या जॉबची, असे काही ड्रीम जॉब असते, ठीक आहे. किंवा एखाद्याचं इंटेन्शन असेल की मला 1 लाख रुपये महिन्याला मिळायला पाहिजेत आणि मी ॲफर्मेशनला बसलोय. तर मी ॲफर्मेशनला कसं बसलोय? लेडीज आहेत घरामध्ये गाऊन घालून बसल्यात, नाईट ड्रेस घालून बसलेत, जेंट्स आहेत लोअर टी शर्ट्स घालून बसलेत, बरोबर आहे का? आणि मी डील काय करतोय युनिव्हर्सल बरोबर, मला लाख रुपये मिळावेत की मला 70,000 रुपये जो पर मंथ आहे तो मला ड्रीम जॉब मिळावा, बरोबर आहे. युनिव्हर्स काय म्हणणार आहे? तुम्ही खरोखर कॅपेबल आहात का? ॲपिअरन्स मॅटर करतं तुमचं. ज्या वेळेस तुम्ही ऑलरेडी मला मिळालेले आहेत हे तुम्ही बिहेव करत असता त्याच्यामध्ये, बरोबर आहे का? पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स काय देतोय आपण की ह्या तारखेला सर्टन डेट डेट फिक्स असणं खूप गरजेचं आहे. तुमचं कुठलंही ॲफर्मेशन असेल तर त्या त्या तारखेला मी काय करतोय की हां मला हे मिळालेलं आहे, मला 1 लाख रुपये महिना मिळायला चालू झालेले आहे. युनिव्हर्स म्हणणार ह्याला तर मिळायला चालू झालेत, हा तर लोअर आणि टी शर्टवर फिरतोय नुसता. अगदी ह्याच आता जे सगळे तुम्ही जे ऑनलाईन आता जे बसलेला आहात, मी त्याच कपड्यांमध्ये जर बाहेर गेले कुणाला तर आणि मी म्हटलं की मी 1 लाख रुपये महिन्याला कमवतोय, किती लोक विश्वास ठेवतील? आणि पुढच्या 1 वर्षभरात मी बंगला बघितलाय, माझा ड्रीम बंगलो आहे, तुम्ही बंगला खरेदी करणार आहे.
असं जर कोणाला बाहेरचं सांगितलं, किती लोक विश्वास ठेवतील? मग युनिव्हर्स तुमच्यावर विश्वास ठेवेल का? सो ज्यावेळी तुम्ही रेकी प्रॅक्टिस करताय, रेकी कॉल करताय, तेव्हा नीट नेटके ऍटलिस्ट इस्त्री वगैरेचे राहू देत, ऍटलिस्ट पण स्वच्छ आणि छान कपडे असावे तुमचे. जीन्स घालून बसा असं म्हणत नाही, पण जे काही असतील ते सोबर कपडे असले पाहिजे तुमचे. हा तुम्ही नियम लावून घ्या, असा कुठेही लेखीमध्ये बोललेलं नाही आहे. पण मी जर बाहेर जाऊन म्हणतोय मी महिना ₹1,00,000 कमवते, तर ते ₹1,00,000 माझ्यावर दिसले पाहिजे. लक्षात येतोय? याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुमचे ऍटिट्यूड्स वाढणार आहेत. आज मी पायात चप्पल घालून एखाद्या मोठ्या पार्टीला जाऊ शकणार आहे का? तो माझ्यात ऍटिट्यूड येणार नाही. माझ्यात खूप असं कन्सिस्टंट माइंड होईल माझं, की अरे यार सगळेजण असे सूट घालून फिरतायत, शूज घालून फिरतायत. शूज तर बघा 2-2, 5-5 हजारचे शूज ते घालत आणि मी चप्पल घालून फिरलोय. तो तुमच्यात ऑकवर्डनेस येणार आहे त्यावेळेला. बरोबर आहे का? मला त्या ठिकाणी जायचंय, तर मला कसं गेलं पाहिजे हे इमॅजिन होत आलं पाहिजे. जर मी ₹1,00,000 महिन्याला कमवायला लागलोय, तर माझे शूज काय असले पाहिजेत, माझे कपडे काय असले पाहिजेत, मी जर ग्लासेस वापरतोय तर ते कुठले असले पाहिजेत. ठीक आहे, मी गाडी वापरतोय तर माझी गाडी कुठली असली पाहिजे. माझी प्रत्येक गोष्ट मला डिटेल घेतली पाहिजे, डिटेलिंग मध्ये बघता आली पाहिजे मला. लक्षात येते तुमच्या? हो सर. मी म्हणत नाहीये लेवल 1 सुरुवात झाली तर तुम्ही चला चांगली चांगली भारीतली बुटं घ्या, शूज घ्या, तुम्ही कपडे घ्यायला जावा, हे करा. नाही, तुम्ही ते आत्ता इमॅजिन करायला चालू करा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप येणार आहेत. ब्रह्मांड द्यायला बसलेलं आहे, तुम्ही किती घेऊ शकताय, आपली कॅपॅसिटी किती आहे हे डिफाईन झालं पाहिजे. आणि त्या ब्रह्मांडावर मला सपोज की समोर ऍज अ मॅनेजर मी बसलेलो आहे आणि मी तुम्हाला ₹1,00,000 नोकरी देणार आहे. बरोबर आहे? तुम्ही इंटरव्ह्यूला येताना माझ्या समोर कसे याल? आलं ते सगळं पिक्चर डोळ्यासमोर प्रत्येकाच्या? हो सर. तेच इमॅजिनेशन आपल्याला काय करायचंय, आपले जे अफर्मेशन्स असतील, मनीच्या बाबतीत असतील, सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत असतील, पर्सनॅलिटीच्या बाबतीत असतील, काही लोकांचे काही हेल्थच्या बाबतीत असतील, काही लोकांचे ड्रीम बंगलोज आहेत, कार आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत मॅनिफेस्ट करण्यासाठी. तर जे काही तुमचं जे गोल असणार आहे त्यावेळी ते अपिअरन्स आपल्या असणं गरजेचं आहे, तो बघता येणं गरजेचं आहे, तो ऍटिट्यूड फील करता येणं गरजेचं आहे, ते विजन्स फील करता येणं गरजेचं आहे. बघा इतके पॉवरफुली मॅनिफेस्ट होईल ना, की तुम्हालाच विश्वास पटणार नाही, अरे इतकं फास्ट आणि हे गोष्टी घडतात. म्हणजे मी ते व्हिज्युअलाइज केलेलं आहे मायसेल्फ, की मी एका सूटमध्ये मी मस्त इन केलेलं आहे, मी चांगला सूट घातला, टाय घातलाय. टाय आता फॅशन नाही आहे, पण मी तो टाय घातलेला आहे, शूज घातलाय आणि मी असं कारमधनं उतरलोय, किंवा मी बेस्ट माझं एक छान अपिअरन्स केलंय मी आणि माझ्या मॅनेजर समोर केलंय, मी डील क्रॅक केलंय, म्हणजे मी इंटरव्ह्यू क्रॅक केलेला आहे. का? पहिलंच इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हटलं जातं. ज्यावेळी मी दरवाजा उघडून मे कम इन सर म्हणणार आहे, त्यावेळी तो पहिला तुमच्या हेड टू टो बघणार आहे, डोक्यापासून पायापर्यंत तुमची हेअरस्टाईल काय आहे, तुम्ही स्पेक्ट वापरताय कुठला आहे, कसा वापरलेला आहे चेहऱ्यावर, तुमच्या चेहऱ्याला सूट होतं का. कारण ते लोक आहे ना फॅशनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. कारण इन्कम वाईज ते इतके स्ट्रॉंग असतात की ते फक्त ब्रँड यूज करत असतात. बरोबर आहे का? तर त्यांचे ट्राउझर्स बघा, ते 2,000-2,500चे ट्राउझर्स वापरतात. शूज बघा 3,000, 5,000, 10,000. सूट ते असे ब्रँड सांगतील तुम्हाला की तुम्हाला माहित पण नसतील. पण ते व्हिज्युअलाइज करायचंय, खरेदी करायचे नाही आहेत आपल्याला आता लगेच. ज्यावेळेस तुमचं 1,00,000, 2,00,000, 3,00,000, ₹5,00,000 तुम्ही कमवायला लागाल, ते ॲटिट्यूड जगा तुम्ही. पण आत्ता काय करायचंय, ते व्हिज्युअलाइज करता आले पाहिजेत. इतकं डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करायचं. मी कारमध्ये, माझी ड्रीम कार आहे, तर मी त्या कारमध्ये बसल्या बसल्या मला तो स्मेल यायला लागलाय, मी ते स्टार्टर लावलेलं आहे, माझे सगळे रायटिंग प्रोसेस झालेले आहेत आणि चावी माझ्या हातामध्ये आल्या, पूजा व्हायला लागल्या. इतकं डिटेलमध्ये सगळं मॅनिफेस्ट करता आलं पाहिजे तुम्हाला, व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. सॉरी, मॅनिफेस्ट या गोष्टी 100% व्हायला लागतात.
तो आता टास्क दिलाय तुम्हाला 24 पॉईंट्स आहेत. ची बॉल आहे. आता त्याच्यातून घराचं आणि माझी स्वतःची सेफ्टी मी त्याच्यामधून करणार आहे, किंवा आजूबाजूचे जे काही माझ्या घरचे सगळी लोक आहेत. त्यानंतर मी काय केलंय, फूड चार्ज केलेलं आहे, वॉटर चार्ज केलेलं आहे, मनी चार्ज केलेलं आहे. ठीक आहे. आणि व्हिज्युअलाइज कसं करायचं आहे आता हे आपण बघितलेलं आहे. सो उद्यापासून माझा अपीअरन्स कसा असला पाहिजे, अगदी वेल ड्रेस्ड असलं पाहिजे. मी कुठेही बाहेर गेलात तुम्हाला तो तुमच्यात कॉन्फिडन्स बघा तुमच्या कपड्यांवरून येत असतो. प्रॉपर एकदम असं जे आहे ते अगदी स्वच्छ व्यवस्थित घालून बाहेर पडा. जसं इन्कम वाढेल तसं तुमच्या पर्सनॅलिटीवर तुम्ही थोडंसं हे करा, काही हरकत नाही. पण आता काय आहे की ते प्रॉपर व्हिज्युअलाइज करायला प्रयत्न करा. इथनं व्हिज्युअलायझेशनची प्रॅक्टिस करा. आणि जे तुम्ही आता इंटेन्शन देतात ते इंटेन्शन प्रॉपर असले पाहिजेत. रॉंग इंटेन्शनवर कुठलीही रेकी काम करत नाही. जसं की माझ्या शेजारचा बिझनेस खूप जोरात आहे, त्याचा बिझनेस कमी होऊ दे आणि माझा खूप वाढू दे, तर ते इंटेन्शन जाणार नाहीत. असे कुठलेही रॉंग इंटेन्शन्सवर रेकी तुम्हाला इफेक्टच देणार नाही. इवन म्हणजे व्हायब्रेशन्स पण येतील नाही येतील तुमच्याकडे. सो प्युअर इंटेन्शन्स ठेवा स्वतःचं. एकदाच अफर्मेशन द्यायचं ना. रोजच्या रोज तुम्ही घेऊ शकता. त्या बॉक्समध्ये ठेवाल, कशातही पर्समध्ये ठेवा, ती पैसे ठेवाल. कुणी तर प्रश्न विचारलाय त्याचं सांगतोय मी. तर ते बॉक्स उघडायचंय, त्याला परत फिलिंग द्यायचंय वरूनच. तो परत इंटेन्शन देऊन परत असं बंद करून ठेवायचं, त्याला हात लावायचं नाही. अजून कुणाला काही शंका? तर लेकी लेवल 1 नंतर पण काही स्टेजेस आहेत, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. ज्यांना वाटतंय मी नेक्स्ट याला जावं, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी देतोय. नेक्स्ट 2 दिवसातच तो कोर्स चालू होईल आपला.